गुड मॉर्निंग. सो पार्शियल फ्रॅक्शन मेथड आपण बघत होतो, त्याच्यामध्ये डिफरंट प्रकारचे क्वेश्चन बघत होतो. ठीक आहे. सो आधी आपण बघितलं होतं की न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर मध्ये जर फॅक्टर नसेल आपण फॅक्टर पडणार आणि मग त्याला नॉन रिपीटेड फॅक्टर मध्ये कसं येणार, a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर, देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ a b अँड यू कॅन इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड टाइपचे क्वेश्चन बघितले आधीच्या लेक्चर्समध्ये. त्याच्यामध्ये सगळीकडे x च्या जागेवर फक्त x2 आहे. ठीक आहे. x2 वरती न्यूमरेटर मध्ये पण खाली पण x2 फॅक्टर मध्ये. ठीक आहे. सो आपण फक्त डायरेक्टली a आणि b ची व्हॅल्यू पुट करताना x2 च्या जागेवर -4 पुट करतोय, x च्या जागेवर न करता जे पाहिजे ती व्हॅल्यू डायरेक्टली x2 च्या जागेवर पुट करतोय. आज आपण ज्या टाइपचे क्वेश्चन बघतोय त्याच्यामध्ये जर बघितलं आपण आधीच्या टाइप्स मध्ये आणि या टाइप्स मध्ये, तर फॅक्टर मध्ये x2 आहे पण वरती न्यूमरेटर मध्ये x2 नाही. ठीक आहे. मग जेव्हा मी हा फॅक्टर 0 करणार, ठीक व्यवस्थित लक्ष द्या, मी जेव्हा हा फॅक्टर 0 करणार तेव्हा मला x2 च्या जागेवर काय पुट करावं लागेल, -2 पुट करावं लागेल. तर मग वरती ते x आहे, मग x च्या जागेवर काय पुट करायचं, x च्या जागेवर काय पुट करायचं. ठीक आहे. इकडे x2 हे फॅक्टर मध्ये आहे, तर x च्या जागेवर मी -2 पुट करेल म्हणजे +2 -2 0 होईल फॅक्टर. पण मग तिकडे ट्वाइस x उरणार आहे, मग x च्या जागेवर तिथे काय पुट करायचं, कारण इकडे x वर मी -2 पुट केलं, मग इकडे x म्हणजे √-2 पुट करू शकतो का, 2 √-2 सिम्प्लिफाय करता येणार आपल्याला नाही. ठीक आहे. मग या टाइपचे जर क्वेश्चन असतील तर तोच टाइपचे फक्त याच्यामध्ये पुन्हा एक मेथड्स येणार, मोस्ट इम्पॉर्टंट मेथड. यू कॅन अप्लाय फर्स्ट ऑफ ऑल दिस मेथड्स अँड दे यू हैव टू कन्वर्ट इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स मी तुम्हाला सांगितलेली. व्हाट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड इन इंटिग्रेशन, दैट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. फर्स्ट मेथड जी आपण शिकलोय ती सबस्टिट्यूशन मेथड, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कुठल्याही मेथड्स मध्ये ती मेथड्स येते. सबस्टिट्यूशन मेथड यूज करून आपण तो क्वेश्चन आपण दुसऱ्या मेथड मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. मग इथे x2 ला मी डायरेक्टली पुट करू शकतो फॅक्टर 0, पण वरती न्यूमरेटर मध्ये म्हणजे x च्या जागेवर तिकडे व्हॅल्यू पुट नाही करता येत. मग त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला काय करायचा आहे, पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कन्वर्ट करायचं आहे बाय यूजिंग सबस्टिट्यूशन. ठीक आहे. सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करून आपण याला पार्शियल फ्रॅक्शन मेथडच्या क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करणार, जे आपण सिंपल क्वेश्चन बघितले होते त्या टाइप्स मध्ये. ठीक आहे. मग इथे x2 इथे x2. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये तुम्हाला एखाद्या व्हॅल्यूच्या जागेवर व्हॅल्यू पुट करावं लागेल. सो न्यूमरेटर डिनॉमिनेटर चेक करा डिनॉमिनेटर. सो x2 दोन्हीकडे x2 फॅक्टर मध्ये, पहिल्या फॅक्टर मध्ये आणि दुसऱ्या फॅक्टर मध्ये. जर मी x2 च्या जागेवर t पुट केलं तर x2 चा डेरिव्हेटिव्ह मला वरती प्रेझेंट पाहिजे. किती येणार x2 चा डेरिव्हेटिव्ह, ट्वाइस x जो वरती प्रेझेंट आहे, म्हणजे मी सरळ सरळ x2 ला t पुट करू शकतो. ठीक आहे. मग सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार मी. सो पुट x2 t. सो x2 ला मी t पुट केलं तर मला dx चा dt करण्यासाठी याचा काय यावं लागतो, डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x, x2 चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, t चा dt अपॉन dx. सो dx डिवाइड इकडे मल्टिप्लाय ट्वाइस x into dx is equal to dt. ठीक आहे. आणि x2 च्या जागेवर t, ट्वाइस x into dx dt आणि x2 च्या जागेवर t. सो काय येणार, I is equal to इंटिग्रेशन 1 upon 2 plus x2 च्या जागेवर t in bracket 3 plus x t आणि twice x dx च्या जागेवर. आता t च्या जागेवर तुम्ही -3 पुट करू शकता, इथं -3 पुट करू शकता, म्हणजे फॅक्टर 0 होतो आणि वरती जर t नाही पुट करायचं. ठीक आहे. म्हणजेच काय केलं आपण, सबस्टिट्यूशन मेथड यूज करून तुमचा क्वेश्चन आपण पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कन्वर्ट केला. याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आहे फॅक्टर x2, पण जेव्हा आपण a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर पुट करतोय तेव्हा मी a च्या अपॉन मधला फॅक्टर जेव्हा 0 करतोय तेव्हा मला x2 च्या जागेवर -2 पुट करावं लागेल, पण वरती x2 नाहीये, इथे x आहे, मग तिथे मला व्हॅल्यू पुट नाही करता येणार x ची. ठीक आहे. दॅट्स व्हाय यू हॅव टू यूज द सबस्टिट्यूशन मेथड टू क्वेश्चन कन्वर्ट इनटू एक्झॅक्ट पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. सो फर्स्ट दोन फॅक्टर आहे डिनॉमिनेटर मध्ये. सो फॅक्टर कसे आहेत, नॉन रिपीटेड. इन नॉन रिपीटेड फॅक्टर हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड, a upon 1 upon 2 plus t and 3 plus t. So partial fraction method मध्ये नॉन रिपीटेड फॅक्टर हाऊ टू राइट डाउन a upon first factor 2 plus t plus b upon second factor 3 plus t. ठीक आहे. सो त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि a b ची व्हॅल्यू काढायची.
So 1 upon 2 plus t in bracket 3 plus t. A cross multiplication 3 plus t plus b into cross multiplication 2 plus t upon 2 plus t into 3 plus t. ठीक है, दोनों का डिनोमिनेटर 2 plus t 3 plus t 2 plus t 3 plus t cancel. So you got the equation 1 is equal to a in bracket 3 plus t and b in bracket 2 plus t. That is your equation. So how to find out the value of a and b? a ची व्हॅल्यू करायची तर याच्या आपण मला फॅक्टर 0 करायचा आहे म्हणजे तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती पुट करा t च्या जागेवर. ते x च्या जागेवर t आले बघता. ठीक आहे, आणि b ची व्हॅल्यू काढायची तर b च्या आपण मला फॅक्टर मला काय करावं लागेल 0 करावं लागेल. ठीक आहे, सो a ची व्हॅल्यू काढायची तर इथे मला काय व्हॅल्यू लागणार 0 करण्यासाठी या ब्रॅकेट 2 प्लस t आहे तर तिच्या जागेवर काय लागणार मायनस, दॅट इज 2 प्लस मायनस मायनस 2 मायनस 2 0. सो पुट t is equal to minus 2 in equation first मध्ये पुट करणार मी t च्या जागेवर minus 2. सगळ्याच ठिकाणी 1 is equal to a in bracket 3 plus minus 2 plus b in bracket 2 plus minus 2. ठीक, 1 3 plus minus 2 minus 2 that is a into 1 plus b in bracket 2 plus minus 2 0. सो किती येणार आहे 1 is equal to a b plus 0 काय आपण 0 लिहायची गरज नाही. सो a is equal to किती आलं 1. a ची व्हॅल्यू किती आली. मग मला b ची व्हॅल्यू काढायची तर b च्या आपण मला फॅक्टर 0 तिथं 3 plus t आहे तर मी t च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे की जेणेकरून तो ब्रॅकेट 0 झाला पाहिजे प्लस 3 तिथं मला काय पुट करावं लागेल मायनस 3 म्हणजे 3 प्लस मायनस मायनस आणि 3 मायनस 3. सो पुट t is equal to minus 3 in equation first. ठीक, equation first मध्ये सो काय येणार 1 is equal to a in bracket 3 plus minus 3 plus b in bracket 2 plus minus 3. So 1 a 3 plus minus 3 0 plus b 2 plus minus 3 minus 1. So किती येणार 1 a into 0 0 plus b into minus 1 minus b. So 1 is equal to minus b, ये minus इकडे येईल. So b is equal to minus 1. So what is the value of b? b is equal to minus 1. आता a आणि b ची व्हॅल्यू आली आपण पुट करा. सो याच इक्वेशनला काय 1 upon 2 plus t into 3 plus t यालाच काय लिहू शकतो a upon first factor plus b upon second factor. So I is equal to integration t ची व्हॅल्यू तुम्ही काढली 1 upon 2 plus t plus b ची व्हॅल्यू minus 1 upon 3 plus t into d. So addition आहे, addition मध्ये इंटिग्रेशन काय होणार सेपरेट इंटिग्रेशन 1 upon 2 plus t dt. हे प्लस मायनस काय होईल मायनस इंटिग्रेशन 1 upon 3 plus t dt. So what is the integration 1 upon t log t. So इथे t च्या जागेवर 2 plus t so it will be considered as f of t. So what is the integration of f of t log f of t 2 plus t upon 2 plus t चा डेरिव्हेटिव्ह 2 चा 0 t चा 1 याची गरज आहे का नाही मायनस log again 1 upon f of t log f of t upon derivative of f of t log 3 plus t आणि 3 plus t चा डेरिव्हेटिव्ह 3 चा 0 t चा 1 डेरिव्हेटिव्ह आपण मध्ये याची गरज आहे का नाही प्लस. ठीक आहे, हे तुमचं आन्सर आलं. ठीक आहे, पण t च्या टर्म्स मध्ये झालं तुमचा x च्या टर्म्स मध्ये क्वेश्चन होता तर तुम्ही सबस्टिट्यूशन्स मेथड या ठिकाणी यूज केली. सो फायनली तुम्हाला t ची व्हॅल्यू फायनल आन्सर मध्ये रिटर्न द्यावं लागेल. सो काय आहे फायनल आन्सर I is equal to log 2 plus t च्या जागेवर काय पुट केलं तुम्ही x square minus log 3 plus t च्या जागेवर x square plus. So that is your final answer. हे ना तुमचं फायनल आन्सर. काय केलं मी
सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून मी क्वेश्चन कन्वर्ट केला आहे पार्शियल फ्रॅक्शन मेथडमध्ये एक्झॅक्टली, जेणेकरून मला ए बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता आल्या पाहिजे. ठीक आहे. आणि एकदा का क्वेश्चन मी सबस्टिट्यूशन्स मेथड यूज कन्वर्ट केलंय एक्झॅक्ट पार्शियल फ्रॅक्शन मेथडमध्ये, तर समोर तुम्हाला सॉल्व करता येईल. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. The next question, integration x square upon 1 plus x cube in bracket 2 plus x cube. ठीक है. So denominator मध्ये that is the proper rational function तर आहे x cube into x cube x raised to 6. ठीक आहे. So हे तर proper rational function आहे, पण 1 plus x cube into 2 plus x cube फॅक्टर मध्ये x cube आहे डिनॉमिनेटर मध्ये आणि वरती x square आहे. ठीक आहे. जर नॉन रिपीटेड फॅक्टर आहे, मी याला a upon फर्स्ट फॅक्टर प्लस b upon सेकंड फॅक्टर लिहू शकतो. पण मला a अपॉन फर्स्ट फॅक्टर जेव्हा मी 0 करायचे सो मला x क्यूब च्या जागी इथं +1 येईल, काय लागणार -1, म्हणजे +1 -1 काय होते 0. जर मी x क्यूब च्या जागेवर -1 पुट केलं पण वरती x स्क्वेअर आहे, मग तिथं x स्क्वेअर च्या जागेवर काय पुट करायचं? मी x क्यूब च्या जागेवर डायरेक्टली -1 पुट केलं तर फॅक्टर 0 होतो, पण मग वरती x स्क्वेअर आहे, मग x क्यूब च्या जागेवर -1 पुट केलं तर x स्क्वेअर च्या जागेवर काय पुट करायचं? ठीक आहे. तिकडे वेगळं सोल्युशन करू शकतो का आपण? कारण तुम्हाला x क्यूब च्या जागेवर तिथे x क्यूब दिसली तर -1 पुट करावं लागेल, मग x स्क्वेअर च्या जागेवर काय पुट करायचं? आपल्याला व्हॅल्यू पुट करता येणार आहे का? नाही. म्हणजे तुम्ही a b c च्या व्हॅल्यू त्या पद्धतीने काढू शकता का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल की हा क्वेश्चन आधी बघितले आपण सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून हा क्वेश्चन आपण कन्वर्ट करू एक्झॅक्टली द पार्शियल, म्हणजे एक्झॅक्टली पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता. हे सुद्धा पार्शियल फ्रॅक्शन करता, म्हणजे जेव्हा करू आपण तेव्हा a b च्या व्हॅल्यू नाही काढता येणार का? कारण x च्या जागेवर -1 पुट केलं तिकडे x स्क्वेअर च्या जागेवर काय पुट करायचं? त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला कन्वर्ट करावा लागेल t च्या टर्म्स मध्ये, म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये, जेणेकरून आपल्याला a b c च्या व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे. मग सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून आपण क्वेश्चन कन्वर्ट करणार. ठीक आहे. सो x क्यूब हे डिनॉमिनेटर मध्ये, जर मी x क्यूब च्या जागेवर t पुट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x, जो वरती x स्क्वेअर प्रेझेंट आहे. ठीक आहे. 3 ची ऍडजस्टमेंट करते, मल्टिप्लाय केले डिवाइड, म्हणजे x स्क्वेअर into dx ला आपण dt पुट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जिथे x क्यूब व्हेरिएबल पुट करणार t डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टरच्या टर्म मध्ये x क्यूब t. ठीक आहे. सो x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह t पुट केलं तर मग dx चे dt करायला dx काय घ्यावं लागेल? डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. सो x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 3x स्क्वेअर आणि t चा dt अपॉन dx. तुम्हाला काय इकडे x स्क्वेअर into dx, मग x स्क्वेअर हा dx इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय, आणि इकडे dt अपॉन हा 3 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड dt बाय 3, म्हणजे x स्क्वेअर dx च्या जागेवर तुम्ही dt बाय 3 पुट करणार आणि x क्यूब च्या जागेवर t पुट करणार. ठीक आहे. मग काय येणार? I is equal to integration 1 upon 1 plus t, then 2 plus t, then x square dx च्या जागेवर dt by x square dx च्या जागेवर dt by. आता हे 3 काय आहे? कॉन्स्टंट. मी याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. 1/3 इंटिग्रेशन 1 upon 1 plus t 2 plus t into dt, कारण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. सो डिनॉमिनेटर मध्ये कसे आहे? नॉन रिपीटेड फॅक्टर. सो नॉन रिपीटेड फॅक्टर असेल इन पार्शियल फ्रॅक्शन मेथड, हाउ टू मे राइट डाउन a upon first factor plus b upon second factor. So 1 plus t 2 plus t is equal to a upon first factor, that is a upon 1 plus t plus b upon second factor b upon 2 plus t. ठीक है, याला सिंप्लिफाई करा तुम्ही. So 1 upon 1 plus t into 2 plus t is equal to a cross multiplication 2 plus t plus b into 1 plus t upon 1 plus t into 2 plus t. So दोन्हीचा डिनॉमिनेटर 1 plus t 2 plus t 1 plus t 2 plus t. That's it. So 1 is equal to a in bracket 2 plus t plus b in bracket 1 plus t. So you got the equation, that is equation first. ठीक है. मग तुम्हाला a b च्या व्हॅल्यू काढायच्या, तर a मधला फॅक्टर एकदा 0 करा आणि b च्या आपण मधला फॅक्टर 0 झाला पाहिजे ब्रॅकेट. सो पुट
t इज इक्वल टू हा ब्रॅकेट मध्ये सुरू करायचं तर मी टीच्या जागेवर काय पुट केलं पाहिजे प्लस 1 प्लस 1 इथे जातो प्लस मायनस 1 लागणार प्लस मायनस काय होईल मायनस सो टीच्या जागेवर काय पुट करणार मी मायनस 1 इन इक्वेशन फर्स्ट ठीक मग करा 1 is equal to a in bracket 2 plus minus 1 ठीक है plus b in bracket 1 plus minus 1 so 1 is equal to a in bracket 2 plus minus 1 minus 1 that is 1 plus b that is 1 plus minus 1 0 so 1 is equal to 1a इकडे plus 0 so a is equal to किती आला 1 so what is the value of a 1 सेम त्याच प्रकारे तुम्हाला b ची व्हॅल्यू काढायची तर b च्या अपॉन मधला फॅक्टर मध्ये b च्या अपॉन मधला ब्रॅकेट 0 करायचा तर हा 0 करण्यासाठी t च्या जागेवर काय लागणार 2 प्लस 2 येते तर मायनस 2 लागणार म्हणजे प्लस मायनस काय होईल मायनस सो पुट t is equal to minus 2 in equation first करा पुट 1 is equal to a in bracket 2 plus minus 2 plus b in bracket 1 plus minus 2 so 1 a 2 plus minus 2 0 plus b minus 1 ठीक है so काय येणार मग 1 plus 0 minus b so minus b is equal to 1 so b is equal to minus 1 so what is the value of b b is equal to ठीक मग ab च्या व्हॅल्यू काढल्या तर यालाच तुम्ही काय लिहू शकता हे 1/3 तसंच याला काय लिहू शकता 1 upon 1 plus t 2 plus t a upon first factor plus b upon second factor so इकडे लक्ष द्या I is equal to हे 1/3 बाहेर काढायला म्हणजे 1/3 लक्षात असू द्या 1/3 इंटिग्रेशन a upon first factor 1 upon 1 plus t plus b minus 1 upon 2 plus t dt so 1/3 दोन्हीचं पण बाहेर आहे म्हणजे 1/3 कॉन्स्टंट काढलेलं आपण सो 1/3 ब्रॅकेट ठीक आहे ऍडिशन मध्ये इंटिग्रेशन काय होणार सेपरेट इंटिग्रेशन 1 upon 1 plus t dt प्लस मायनस करेल मायनस इंटिग्रेशन 1 upon 2 plus t dt ठीक है काटचे 1/3 दोन्ही मतलब म्हणजे सगळ्यात मतलब कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला ब्रॅकेट काढलं 1/3 इन ब्रॅकेट सो व्हाट इज द इंटिग्रेशन 1 upon t log t तो इथे 1 upon 1 plus t च्या जागेवर दुसरं काय आलं ब्रॅकेट आहे सो इट विल बी कन्सिडर ॲज कंपोजिट फंक्शन f of t सो व्हाट इज द इंटिग्रेशन ऑफ 1 upon f of t log f of t म्हणजे log 1 plus t आणि 1 plus t चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 आणि t चा 1 सो आपण मध्ये 1 लिहायची गरज आहे का नाही मायनस log again it will be considered as f of t again what is the integration 1 upon f of t log f of t log 2 plus t आणि 2 plus t चा डेरिव्हेटिव्ह आपण मध्ये 1 लिहायची गरज आहे का नाही प्लस ठीक आता इकडे लक्ष द्यायला अजून एक सिम्प्लिफाय करू शकतो आपण दॅट इज log या ब्रॅकेटला कन्सिडर केलं a आणि या ब्रॅकेटला कन्सिडर केलं b that is log a minus log b हा फॉर्म्युला यूज करू शकतो log a upon b 1 plus t upon 2 plus t log a upon b ठीक है प्लस that is log a minus log b that is log a upon b म्हणजे ही सुद्धा एक स्टेप करू शकतो पण इथे सबस्टिट्यूशन्स वगैरे यूज केली सो फायनली तुम्हाला t ची व्हॅल्यू रिटर्न द्यावी लागेल सो t च्या जागेवर तुम्ही काय करणार x3 ठीक है सो फाइनल आंसर काय आहे 1/3 log 1 plus x3 upon 2 plus x3 plus c so that is your final answer ठीक है सो या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करावे लागतील सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून तुम्ही त्याला कन्वर्ट करणार एक्झॅक्ट म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन मेथडनी सॉल्व करून त्या a b ची व्हॅल्यू काढता येईल सो पॉज द व्हिडिओ नोट इट The next question, question number 3, integration cos x upon 1 minus sin x and 3 minus sin x. ठीक है? So denominator मध्ये फॅक्टर आहे, पण फॅक्टर मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ठीक आहे? So फॅक्टर मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे sin x sin x. ठीक आहे? So आपल्याला कन्वर्ट करावं लागेल
अल्जेब्रिक फंक्शन्स म्हणजे एक्सच्या जागी एक्सच्या टर्म्स मध्ये टीच्या टर्म्स मध्ये. ठीक आहे. सो आपण याला सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून कन्वर्ट करतोय क्वेश्चन. ठीक आहे. सो बघू आपण sin x फॅक्टर मध्ये जर मी sin x ला t पुट केलं तर sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? डेरिव्हेटिव्ह sin x cos x जो वरती प्रेझेंट. ठीक आहे. म्हणजे याला सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून आपण याला पार्शियल फ्रॅक्शन प्रॉपर पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये काय करणार? कन्वर्ट करणार. ठीक आहे. सो पुट sin x is equal to t. कारण इकडे याला सॉल्व नाही करता. sin x च्या जागेवर काय पुट करायचं? 1 cos x च्या जागेवर काय पुट करायचं? 3 sin x. तरी तर sin x च्या जागेवर 3 पुट केलं तर मग cos x च्या जागेवर काय पुट करायचं? म्हणजे याला सॉल्व करता येणार आहे का? नाही. म्हणजे याला सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून याला t च्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल जेणेकरून आपल्याला a b च्या व्हॅल्यू काढता येईल. म्हणून आपण सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून क्वेश्चन कन्वर्ट करणार. सो sin x ला t पुट केलं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ना? cos x t चा dt अपॉन dx. तो dx डिवाइड इकडे काय होईल? मल्टिप्लाय. सो cos x dx च्या जागेवर काय पुट करणार? dt. आणि इकडे cos x dx च्या जागेवर dt. ठीक आहे. आणि sin x च्या जागेवर मग काय आहे? I is equal to integration 1 upon 1 minus sin x च्या जागेवर t, then 3 minus sin x च्या जागेवर t आणि cos x dx च्या जागेवर dt. या प्रकारे तुमचं पार्शियल फ्रॅक्शन मेथड ही एक्झॅक्टली जसे आपण सिंपल क्वेश्चन बघितले त्या सिंपल क्वेश्चन मध्ये तुमचा क्वेश्चन कन्वर्ट झाला. ठीक आहे. सो 1 अपॉन फॅक्टर आहे दोन डिनॉमिनेटर मध्ये आणि फॅक्टर कसे आहे? नॉन रिपीटेड. नॉन रिपीटेड फॅक्टर असतील तर पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कसं लिहिता येईल? याला 1 अपॉन 1 minus t and 3 minus t in partial fraction method can be written as p upon first factor plus p upon second factor. ठीक है. ये सॉल्व कर रहे हैं 1 upon 1 minus t and 3 minus t, then cross multiplication a 3 minus t plus b 1 minus t upon multiplication 1 minus t and then 3 minus t. So 1 minus t, 3 minus t, 1 minus t, 3 minus t cancel. So 1 is equal to a in bracket 3 minus t plus b in bracket 1 minus t. So you got the equation and the equation first. So equation first मध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करून a b ची व्हॅल्यू काढणार. मला a ची व्हॅल्यू काढायची तर a च्या आपण मधला जो काही फॅक्टर आहे तो ब्रॅकेट तो 0 झाला पाहिजे. मला सांगा 1 minus 2 च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे की 0 होईल? 1 minus 1 0. So put t is equal to 1 in equation first. So 1 is equal to a 3 minus t च्या जागेवर 1 plus b 1 minus 1. So 1 is equal to a 3 minus 1 2 plus b into 0. So 1 is equal to twice a plus 0. 0 लिहायची गरज नाही, 8 इकडे डिवाइड होईल. So a is equal to 1 by 2. किती आली ची व्हॅल्यू? 1 by 2. मग मला b ची व्हॅल्यू काढायची तर b च्या आपण मधला जो फॅक्टर आहे तो मला 0 करावा लागेल. 3 minus t च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे? 3 minus t च्या जागेवर 3 minus 3 0. So put t is equal to 3 in equation. सगळ्याच ठिकाणी पुट करावं लागेल. 1 is equal to a 3 minus 3 plus b in bracket 1 minus 3. ठीक है. So 1 is equal to a 3 minus 3 0 plus b minus 2. ठीक है. So ये काय है? 1 is equal to 0 minus twice b. So 1 is equal to minus twice b. So b is equal to minus 1 by 2. b is equal to क्या है? minus 1 by 2. ठीक है. इसका सॉल्व करना. I is equal to integration 1 upon 1 minus t 3 plus c काय लिहू शकतो? a upon first factor म्हणजे 1 by 2 upon 1 minus t plus b ची व्हॅल्यू minus 1 by 2 upon 3 minus t dt. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन का होणार? सेपरेट 1 by 2 बाहेर इंटिग्रेशन 1 upon 1 minus t dt plus minus -1 by 2 बाहेर इंटिग्रेशनच्या 1 upon 3 minus t dt.
सो काय येणार आहे 1/2. It will be considered as f of t. So what is the integration 1 upon f of t? Log f of t. Log f of t. Log 1 minus t upon f of t चा डेरिव्हेटिव्ह 1 minus t चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 आणि minus t चा -1. जो आपण मध्ये -1 म्हणून लिहावं लागेल -1. ठीक आहे. -1/2. Again it will be considered as f of t. So what is the integration 1 upon f of t? Log f of t. 3 minus t आणि 3 minus t चा डेरिव्हेटिव्ह आपण मध्ये 3 चा 0 आणि minus t चा -1 प्लस. सो किती येणार आहे -1/2 log 1 minus t हे माइनस माइनस काय प्लस 1/2 log 3 minus t प्लस. आता 1/2 दोन्हीकडे मी कॉमन काढतो. सो 1/2 कॉमन काढले प्लस आधी लिहितोय ही प्लस ची टर्म्स आहे ही मायनस ची नंतर लिहितोय. सो log हे 1/2 बाहेर गेले log 3 minus t हे 1/2 हे बाहेर गेले तर उरलं मायनस log 1 minus t ही प्लस ची आधी लिहिली ही मायनस ची नंतर लिहिली. ठीक आहे प्लस ठीक आहे. सो 1/2 log a minus log b याला सिंपलीफाई करते हैं log a minus log b log a upon b 3 minus t upon 1 minus t plus. ठीक आहे हे आन्सर आले. पण तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज केली म्हणून तुम्हाला t च्या जागेवर फायनल व्हॅल्यू द्यावं लागेल 1/2 log 3 minus t कशाला पुरते तुम्ही sin x. सो 3 minus sin x upon 1 minus sin x plus c. सो दैट इज योर फाइनल आंसर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करावा लागेल. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ.